नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 6 व 7 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात दाखल झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 INS संधायक। मित्रांनो, विशाखापट्टणम येथे आयोजित सोहळ्यामध्ये INS संधायक हे भारतीय नौदलात जहाज दाखल झालेले आहे। तर मित्रांनो, या जहाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचा ताशी वेग हा 30 किलोमीटर प्रति होवर्स आहे। तर या जहाजाचे वजन 3400 टन एवढे आहे। तर या जहाजाची लांबी देखील ही 288.1 फूट एवढी आहे। हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे? मित्रांनो, आता केंद्र सरकारने ऑप्शन क्रमांक 2 अपूर्व चंद्रा यांची आरोग्य सचिवपदी ही नियुक्ती केलेली आहे। अजून एक नियुक्ती झालेली आहे, तर ती म्हणजे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी संजय जाजू यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा कितवा कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरा। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून द्विशतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल हा तिसऱ्या कमी वयाचा खेळाडू ठरलेला आहे। तर या कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह हा खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने 150 कसोटी बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे। तर भारतीय क्रिकेट खेळाडू जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये बेन स्टोक या खेळाडूची विकेट घेऊन 150 विकेट पूर्ण केलेल्या आहे। हे 2 पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। बनवरलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंजाब। मित्रांनो, बनवरलाल पुरोहित यांनी पंजाब राज्याच्या राज्यपाल पदाचा हा राजीनामा दिलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या राज्यातील 400 कोटी रुपयांच्या IIM संबलपूर कॅम्प्सचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा। मित्रांनो, ओडिसा राज्यातील 400 कोटी रुपयांच्या IIM संबलपूर कॅम्प्सचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झालेले आहे। मित्रांनो, ओडिसा राज्याचा उल्लेख झाला तर आपण ओडिसाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। ओडिसाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,55,707 चौरस किमी एवढे। तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर, तर सर्वात मोठे शहर आहे भुवनेश्वर आणि कटक। मित्रांनो, ओडिसामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे 33, तर सध्याचे मुख्यमंत्री आहे नवीन पटनाईक, तर राज्यपाल आहे रघुबर दास। मित्रांनो, हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या। तर आपण ओडिसामधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया। भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, नंदनकानन राष्ट्रीय उद्यान आणि सिलिपाल राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान देखील ओडिसा या राज्यात आहे। मित्रांनो, आपण ही ओडिसाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतली, ती आपल्या करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा। मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही माहिती देखील महत्त्वाची आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा हा रत्नागिरी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे। हा पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो,
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी राजेंचा हा रत्नागिरीतील पूर्णाकृती पुतळा हा जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेला आहे. उद्यान देखील लक्षात असू द्या मित्रांनो, जिजामाता उद्यान हे रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, या पुतळ्याचा पाया 35 फूट असून एकूण 56 फूट उंच असा हा पुतळा असणार आहे. मित्रांनो, हे पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? मित्रांनो, 50वा भारतरत्न हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लालकृष्ण अडवाणी. मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न हा जाहीर करण्यात आलेला आहे. तर यांना 50वा भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी हे 2002 ते 2004 या काळात भारताचे उपपंतप्रधान देखील राहिलेले आहे. तर लालकृष्ण अडवाणी यांना ते भारतीय जनता पक्षाचे 3 वेळा राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिलेले आहे. हा दुसरा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल तिसरा पॉईंट असा आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर हा झालेला आहे. त्यांना केंद्र सरकारने 2015 साली पद्मविभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चौथा पॉईंट असा आहे की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते गृह खात्याचे मंत्री देखील होते. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, आपण सर्वोच्च नागरी पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 45वा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आलेला आहे. तर 46वा हा नानाजी देशमुख यांना देण्यात आलेला आहे. तर 47वा हा भूपेन हजारिका यांना देण्यात आलेला आहे. तर 48वा हा प्रणव मुखर्जी यांना देण्यात आलेला आहे. तर 49वा कर्पूरी ठाकूर यांना देण्यात आलेला आहे आणि 50वा लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आलेला आहे. हे सर्व पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, एअरटेल. मित्रांनो, देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये एअरटेल कंपनी ही प्रथम स्थानावर आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या जंगलाला आग लागल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चिली. मित्रांनो, चिली देशातील जंगलाला आग लागल्यामुळे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी ही आणीबाणी जाहीर केलेली आहे. मित्रांनो, दक्षिण अमेरिकेतील जंगलाला ही आग लागलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, चिली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे गॅब्रियल बोरिक. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सुरक्षित इंटरनेट दिवस कधी असतो? मित्रांनो, सुरक्षित इंटरनेट दिवस आपण ऑप्शन क्रमांक 2, 7 फेब्रुवारी या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, आपण 2024 महिन्यातील फेब्रुवारी महिन्याचे दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण दिनविशेषवर देखील प्रश्न हा असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचे आहे. यावर एक तरी मार्काला प्रश्न असतोच. त्यामुळे चला आपण फेब्रुवारी महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया. 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. तर 2 फेब्रुवारीला असतो जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारीला असतो जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारीला असतो म्हणजे आजच्या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस. तर 10 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय दंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारीला असतो विज्ञानातील महिला आणि मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस. तर 12 फेब्रुवारीला असतो डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. मित्रांनो, 19 फेब्रुवारीला असतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, ती तारखेनुसार. तर 20 फेब्रुवारीला असतो जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारीला असतो केंद्रीय उत्पादक शुल्क दिवस. 27 फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस. मित्रांनो, इगो दिवस झालाय तिथे NGO दिवस करून घ्या. तर 28 फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय
विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. मित्रांनो, हे सर्व दिनविशेष फेब्रुवारी या महिन्यात असतात. हे सर्व आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या नवनवीन माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्की होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील कुठलाही विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनी ही येत्या परीक्षेमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.